ह्याच्या पुढे किमान हा प्रत्येक हिंदूंनी विचार केला पाहिजे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. नमस्कार, तुमचं पुन्हा सगळ्यांचं एकदा खूप खूप स्वागत. महापालिकेच्या निवडणुकांचे जे निकाल आले त्यावेळेला मी एक व्हिडिओ टाकलेला आणि त्याचं हेडिंग होतं की महायुतीचा विजय झाला, तो खरंच आनंददायी आहे, पण विचारात टाकणारा विजय. हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन अवश्य बघा. त्याच्या पुढचं बोलते आता की विचारात टाकणारा विजय का. महायुतीचा विजय झाला हे अतिउत्तम होतं. भाजपा मुंबईच्या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवतोय हे सुद्धा खूप आनंददायी आहे. पण महाराष्ट्रामध्ये MIMच्या जितक्या सीट्स निवडून आल्यानं हा विचारात टाकणारा त्यांचा विजय होता. आपल्यासारख्या सनातनी लोकांना की MIMच्या इतक्या सीट्स निवडून आल्यात ह्याचा अर्थ की त्यांचे पाय पसरायला लागले. जसे ओवेसीनी सभा घेतल्या भरपूर आणि त्यात ते एकदा म्हणालेले की कधी परत फ्युचरमध्ये इकडे मुंबईवर एक हिजाब घालणारी मुलगी मेयर बनू शकते, महापौर बनू शकते. तेव्हा ते इतकं सिरियसली वाटलं नाही. पण जितक्या सीट्स त्यांच्या निवडून आलेत, भवितव्यात हे घडू शकतं हा विचार करून आता आपल्याला सावध होणं खूप गरजेचं आहे, असं सारखं राहून राहून मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांच्यापैकीच एक जी मुंब्रामध्ये निवडून आलेली फक्त नगरसेविका आहे, सहर शेख, पण तिची भाषा, तिच्या वडिलांची भाषा बघितली तर असं वाटतं की हे भारतात राहूनच फक्त इतकी हिंमत यांची वाढते की हे म्हणतीये की मी अख्ख्या मुंब्राला हिरवं करून टाकेल. तर एक नगरसेविका बनून तू काहीही बदलू शकत नाही, तिथल्या वॉर्डाचं फक्त थोडंफार भलं करू शकते एवढं तिला माहिती असावं असं वाटतं मला. पण ही भाषाच खूपच डेंजरस आहे भवितव्यासाठी. याचा प्रत्येकाला विचार पडायला हवा आणि मग त्या लोकांनी हा विचार करायला हवा की जे सेक्युलर हिंदू म्हणतात स्वतःला, खरं तर सनातनी किंवा हिंदू हा सेक्युलर नसलाच पाहिजे. म्हणजे कोणीही, तुम्ही तुमच्या धर्माबद्दल इतकं कट्टर असलं पाहिजे की हे सेक्युलरिझम नाही चाललं पाहिजे की मी हिंदू आहे तरी मी फेवर करीन मुसलमानांचा. जितेंद्र आव्हाड हे खूप फेवरिझम करत होते मुसलमानांसाठी, कारण त्यांना मुंब्रामधनं प्रत्येक वेळेला निवडून यायचं असतं. आज पुढचे जर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा त्यांना पण ही शाश्वती नाहीये की ते परत आमदार होतील का मुंब्रामधनं. तर जितेंद्र आव्हाड, ज्या सापांना तुम्ही दूध पाजत होतात ना, आज त्यांनीच तुम्हाला डसलं. हे बोध घ्यायला पाहिजे प्रत्येक सेक्युलरिझम करणाऱ्या नेत्यांनी किंवा जे लोक अशी मेंटॅलिटी ठेवतात ना की हिंदू मुस्लिम भाई भाई, ते शक्य नाही आहे. जितेंद्र आव्हाडाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आता तर किमान जे लोक असतात ना असे की आम्हाला काही मध्ये पडायचं नाहीये, मी भलं माझं घर भलं, त्या लोकांना आता जागृत होण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या घरासाठी इम्पॉर्टंट आहात, पण तुम्ही तुमच्या धर्मासाठी आणि तुमच्या देशासाठी पण महत्वपूर्ण भूमिका निभवत असता. तुमचं एक मत चुकीच्या लोकांना निवडून देऊ शकतं आणि असं पण विचार करता येत नाही की माझ्या एका मताने काय होणार, तर तसं नसतं. ह्याच्या पुढे किमान हा प्रत्येक हिंदूंनी विचार केला पाहिजे की एक मुलगी 20-22 वर्षाची जी येऊन म्हणते की मी अख्ख्या मुंब्राला हिरवं करीन, तिची जर पॉवर वाढली, आता ती फक्त एक नगरसेविका आहे, तिची जर भवितव्यामध्ये पॉवर वाढत गेली तर ती काय 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 म्हणू शकते की ती इतकी अग्रेसिव्हली बोलती की असं वाटतं की बापरे, हिला पुढे जर अथॉरिटी मिळाली तर ही काय करेल, है ना. किंवा जे जितेंद्र आव्हाड आणि त्या सहर शेखचे वडील 24-25 वर्षापासून एक होते आणि आज तो व्यक्ती असं म्हणतोय की तू मुंब्रामध्ये पाऊल टाकून दाखव, तुला कुत्र्यासारखं मारून इथनं पळवून लावी. ही भाषा आहे यांची.
त्यामुळे आपल्याला जागृत होण्याची खूप गरज आहे आणि सतर्क राहावा हीच मनापासून इच्छा आहे. हा एक विषय निदर्शनास आणून देणं खूप गरजेचं वाटलं. आणि असं नाहीये की तो मीच निदर्शनास आणून दिला तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. पण जेव्हा आपण अशा बातम्या बघतो, जेव्हा असं आपण सोशल मीडियावर बघतो, तेव्हा असं रक्त उसळतं. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचं स्वराज्य आहे आणि इथे एक मुस्लिम मुलगी येऊन हे म्हणते की मी मुंबरा हिरवं करेन. उद्या तीच पुढे गेली तर म्हणेन मी हे हिरवं करेन, ते हिरवं करेन आणि असं तिची ह्याच्यातून तिची जिहादी मेंटॅलिटी दिसली आपल्याला. तर मी परत एकदा सांगू इच्छिते सहर शेखला माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला तर अतिउत्तम की तू शिवरायांच्या स्वराज्यात राहती आहेस आणि इथे फक्त शिवरायांचा भगवाच चालेल आणि तोच फडकवेल प्रत्येक ठिकाणी. तुझी तेवढी हिंमत नाही की इथे राहून महाराष्ट्रात राहून तू कुठलीही गोष्ट हिरवी करायची इच्छा पण ठेवशील. हे माझे विचार आहेत आणि ते तुम्हाला किती पटले हे नक्की सांगा कमेंट करून. बर, तुम्हाला हे पटले पण नाहीत ना, तरीही सांगा की पटले नाहीत. पण माझा जो मागचा व्हिडिओ होता त्याच्यात काही लोकांनी असं कमेंट केली की ही येडी झाली आहे, ही येडी आहे, ही वेडी आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही, पण पुन्हा एकदा सांगते की तुम्ही शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहताय. जे महाराज, ज्या महाराजांनी हे संस्कार दिलेले आहेत आपल्याला की एक महिला प्रत्येक वेळेला पूजनीयच असते. बर, माझं पटणं तुम्हाला हे आवश्यक नाही, पण जी तुम्ही कमेंट करता ती आदरपूर्वक करू शकता की ताई आम्हाला हे पटत नाही. काही जणांनी ताई म्हणून चांगल्या कमेंट सुद्धा केलेत आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण येडी झालीये, वेडी झालीये हे शोभत नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही शिवरायांच्या स्वराज्यात राहताय आणि त्यांचे संस्कार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. आपल्याला त्यांचे संस्कार इतके पुढे न्यायचे आहेत की प्रत्येक पिढी महाराजांच्या संस्कारात वाढली पाहिजे. तेव्हा ही भाषा एका स्त्रीबद्दल शोभत नाही तुम्हाला. ओके, आजपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही एक संघटना आहे. एक शिवरायांचे संस्कार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या संघटनेचे जे संस्थापक आहेत आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी, जे आमचे सुधा गुरु आहेत, त्यांच्याद्वारे प्रत्येक वर्षी छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मावळे, त्यांचे पादस्पर्श जिथे जिथे झालेले आहेत तिथे तिथे मोहीम काढली जाते आणि महाराजांचा जो इतिहास आहे आणि महाराजांचे जे संस्कार आहेत ते नवीन पिढीपर्यंत पोहोचवले जातात. हे अविरत चाललेलं कार्य आहे आदरणीय गुरुजींकडनं आणि आज त्याची सुरुवात आहे. पुढे 5 दिवस हे चालत असतात. पाठीवर ओझं, थंडी, वारा, पाऊस काहीही न बघता फक्त ध्यास असतो तो महाराजांच्या प्रत्येक गडावर पडलेल्या पादस्पर्शांनी पावन झालेल्या गडांना नमस्कार करायचा आणि त्यांनी जी संस्कार दिले आहेत त्यांना पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचा. तर आजपासून मोहिमेची सुरुवात झाली आहे. पुढचे 5 दिवस असणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्या प्रत्येक धारकरी भावाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय तू हिंदू राष्ट्रम, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.